पतीची प्रगती आणि घराची भरभराट हवी असेल तर महिलांनो, हे 18 नियम नक्की पाळा. तुमचे आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, घरातील किराणा हा शुक्रवारीच भरावा. शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा दिवस मानला जातो आणि या दिवशी घरात अन्नधान्य आणणे अत्यंत शुभ समजले जाते. अन्न म्हणजे समृद्धीचे प्रतीक आहे आणि ज्या घरात अन्नाची कमतरता नसते त्या घरात लक्ष्मीचा वास हा कायम राहतो असे मानले जाते. शुक्रवारी किराणा भरण्याने पैशाचा प्रवाह हळूहळू स्थिर होऊ लागतो. घरात समाधान आणि सुरक्षतेची भावना निर्माण होते. हा छोटासा नियम आर्थिक स्थैर्यासाठी उपयुक्त मानला जातो. नंबर 2. रोज संध्याकाळी कापूर आणि लवंग जाळा. संध्याकाळची वेळ ही सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेच्या बदलाची वेळ मानली जाते. त्यामुळे कापूर जाळल्याने घरातील नकारात्मकता कमी होते असे सांगितले जाते. या 2 लवंगा टाकून जाळल्यास वातावरण अधिक सुगंधी आणि शांत होते. घरात तणाव कमी होण्यास मदत होते. हा उपाय घरातील ऊर्जा शुद्ध ठेवण्यासाठी केला जातो. हळदीचे पाणी उंबऱ्याच्या दोन्ही बाजूंना शिंपडा. उंबरठा म्हणजे घरात प्रवेश करण्याचे मुख्य स्थान असल्याने त्याला विशेष महत्त्व दिले जाते. हळद ही शुभ आणि पवित्र मानली जाते. त्यामुळे तिचे पाणी उंबऱ्यावर शिंपडणे मंगलकारक समजले जाते. त्यामुळे घरात येणारी नकारात्मक ऊर्जा कमी होते असे मानले जाते. घरात सकारात्मक स्पंदने वाढतात. आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा उपाय केल्यास वातावरणही प्रसन्न राहते. नंबर 4. महिलांनी सकाळी प्रथम देवघरात दिवा लावावा. घरातील स्त्रीला घराची लक्ष्मी मानली जाते. तिच्या हाताने सकाळी देवघरात दिवा लागल्याने घरात प्रकाश आणि सकारात्मकता वाढते. दिवा म्हणजे अंधारावर मात करण्याचे प्रतीक आहे. हा छोटासा नियम घरातील दिवसाची सुरुवात शुभ करतो. मन शांत राहते आणि कामात यश मिळण्याची भावना निर्माण होते. नंबर 5. घरात गोकर्णाचे झाड असेल तर गोकर्ण ही एक पवित्र आणि शुभ मानली जाणारी वनस्पती आहे आणि ज्या घरात ही वनस्पती फुलते ते घर भाग्यवान समजले जाते. तिच्या उपस्थितीमुळे घरात आध्यात्मिक वातावरण तयार होते. नियमित पाणी घालून आणि आदराने तिची काळजी घेतल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते. घरात समाधान आणि शांतता टिकून राहते. नंबर 6. देवघरात तुटकी मूर्ती ठेवू नका. तुटलेली किंवा भग्न मूर्ती ठेवणे अशुभ मानले जाते. देवघर हे पवित्र स्थान असल्यामुळे तेथे पूर्ण आणि स्वच्छ मूर्ती असाव्यात. तुटलेल्या वस्तूंमुळे मनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. घरातील प्रगतीमध्ये अडथळे येतात असे मानले जाते. म्हणून वेळोवेळी देवघराची तपासणी करून योग्य मूर्ती ठेवाव्यात. नंबर 7. अमावास्येला देवघराची मोठी साफसफाई करू नका. अमावस्या ही शांत आणि स्थिरतेची रात्र मानली जाते. या दिवशी मोठी उलथापालथ किंवा साफसफाई टाळावी असे सांगितले जाते. फक्त दिवा लावून शांतपणे प्रार्थना करावी. यामुळे मन स्थिर राहते. घरात सकारात्मक वातावरण टिकते. नंबर 8. तुळशीमध्ये छोटी चांदीची नाणी ठेवा. तुळस स्वच्छ, पवित्र वनस्पती मानली जाते. तिच्या कुंडीत एक छोटी चांदीची नाणी ठेवा. शुभ समजली जाते. चांदी ही शुद्धतेची आणि स्थैर्याचे प्रतीक आहे. या उपायामुळे आर्थिक प्रवाह वाढतो अशी श्रद्धा आहे. तुळशीची नियमित पूजा केल्यास मानसिक समाधान मिळते. नंबर 9. संध्याकाळनंतर झाडू मारू नका. संध्याकाळनंतर झाडू मारणे टाळावे असे पारंपरिक मानले जाते. या वेळेला घरात लक्ष्मी येत असते अशी श्रद्धा आहे. झाडू मारल्यास धन बाहेर जाते असे म्हणतात. घरात शांती टिकवण्यासाठी हा नियम पाळला जातो. सकाळी झाडू मारणे अधिक योग्य मानले जाते. नंबर 10. रात्री घाणेरडी भांडी ठेवू नका. स्वच्छता ही समृद्धीशी जोडलेली मानली जाते. रात्री घाणेरडी भांडी ठेवणे, खरकटी भांडी ठेवणे अशुभ समजले जाते. यामुळे घरात आळस आणि नकारात्मकता वाढते असे सांगितले जाते. झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे. यामुळे घरात शिस्त आणि सकारात्मकता टिकते. नंबर 11. मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवा. घरात मुख्य दरवाजा म्हणजे लक्ष्मीचा प्रवेशद्वार मानला जातो. दाराजवळ कचरा, चपलांचा ढीग, घाण ठेवू नये असे सांगितले जाते.
दरवाजावर स्वास्तिक, ओम किंवा छोटंसं तोरण लावण्याने शुभ ऊर्जा वाढते अशी श्रद्धा आहे. घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर पहिली छाप दारातून पडते. स्वच्छ आणि उजळ दरवाजा घरातील सकारात्मक वातावरण वाढवतो. नंबर 12. घरात कधीही तांदळाचा डबा पूर्ण रिकामा ठेवू नका. तांदूळ हे अन्न समृद्धीचे प्रतीक मानले जाते. घरात अन्नाचा साठा पूर्णपणे संपणे अशुभ मानले जाते. म्हणून डब्यात थोडे तरी तांदूळ नेहमी ठेवावे असे सांगितले जाते. त्यामुळे घरात कधीही अन्नधान्याची कमी पडणार नाही ही भावना निर्माण होते. समृद्धी टिकवण्यासाठी हा साधा पण महत्त्वाचा नियम आहे. नंबर 13. रागात किंवा नाराजीमध्ये अन्न बनवू नका. अन्नामध्ये स्वयंपाक करणाऱ्याच्या भावना मिसळतात असे मानले जाते. रागात बनवलेले अन्न घरातील वातावरणावर परिणाम करू शकते. प्रेमाने आणि शांत मनाने बनवलेले अन्न कुटुंबात आपुलकी वाढवते. घरात आनंद आणि समाधान टिकवण्यासाठी हा नियम महत्त्वाचा आहे. स्वयंपाकघर हे घराचे हृदय असते. ते नेहमी शांत ठेवावे. नंबर 14. प्रत्येक गुरुवारी पिवळ्या रंगाचे काहीतरी धारण करा. गुरुवार हा बृहस्पतींचा दिवस मानला जातो. पिवळा रंग ज्ञान, समृद्धी आणि स्थैर्याचे प्रतीक आहे. या दिवशी पिवळे वस्त्र ओढणे किंवा अगदी छोटीशी पिवळी रुमालही वापरू शकता. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते. घरातील आर्थिक आणि मानसिक स्थैर्यासाठी हा उपाय केला जातो. नंबर 15. घरात सतत भांडणं होऊ देऊ नका. ज्या घरात सतत वाद, राग आणि ओरडा असते अशा घरात लक्ष्मी कधीही राहत नाही. शांत आणि प्रसन्न वातावरणातच ती वास करते. छोट्या गोष्टींवरून मोठे भांडण टाळण्याचा प्रयत्न करा. एकमेकांना समजून घेतल्यास घरात प्रेम वाढते. सुखी घर हेच खरे समृद्ध घर असते. नंबर 16. देवघरात आरसा ठेवू नका. देवघर हे अत्यंत पवित्र स्थान मानले जाते. आरशामुळे ऊर्जा परावर्तित होते अशी श्रद्धा आहे. म्हणून देवघरात आरसा ठेवणे टाळावे असे सांगितले जाते. देवघर साधे, स्वच्छ आणि शांत असावे. तेथे अनावश्यक वस्तू ठेवू नयेत. नंबर 17. मंगळवारी केस धुणे टाळा. मंगळवार हा काही ठिकाणी हनुमानजींचा दिवस मानला जातो. या दिवशी केस धुणे किंवा मोठे सौंदर्य संबंधी बदल टाळावेत अशी परंपरा आहे. हा नियम श्रद्धेवर आधारित आहे. या दिवशी साधेपणा आणि संयम पाळणे शुभ मानले जाते. मनाची स्थिरता राखण्यासाठी हा छोटा नियम पाळला जातो. नंबर 18. दररोज किमान 11 वेळा लक्ष्मी मंत्र म्हणा. ओम श्रीं महालक्ष्मी नमः हा मंत्र अत्यंत प्रभावी मानला जातो. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी 11 वेळा शांतपणे म्हटल्यास मन स्थिर होते. मंत्रोच्चारामुळे सकारात्मक स्पंदनं निर्माण होतात. घरात आध्यात्मिक वातावरण तयार होते. सातत्याने हे केल्यास मानसिक समाधान आणि आत्मविश्वास देखील वाढतो. मित्रांनो, अशीच महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वपूर्ण आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि हाईप ही नक्की करा. धन्यवाद.